विद्याप्रतिष्ठानच्या मैदानावर अजित पवारांच्या स्मारकासाठी गेलो नव्हतो. विद्याप्रतिष्ठानच्या जागेचा विषय होता म्हणून गेलो होतो. शरद पवारांची प्रतिक्रिया. तर दादांच्या स्मारकासंबंधी सगळेजण बोलून निर्णय घेऊ अशी ही प्रतिक्रिया. दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चेत मुख्यमंत्री नव्हते, त्यामुळे त्यांना विलीनीकरणासंदर्भात भाष्य करण्याचा अधिकार नाही. शरद पवारांची मुख्यमंत्र्यांच्या विलीनीकरणाबाबतच्या विधानावर प्रतिक्रिया. दिल्लीतल्या बैठकीनंतर खासदार प्रतिभा धानोरकरांनी ठेवलेलं स्टेटस पुन्हा चर्चेत. संकट त्याच्याच वाटेला येतात ज्याची पेलायची ताकद असते अशा आशयाचं स्टेटस. दिवंगत बाळू धानोरकर यांचा फोटोही स्टेटसला. चंद्रपुरात भाजपकडून ठाकरेंच्या शिवसेनेला 1.25 वर्षांसाठी महापौर पदाचा प्रस्ताव. आधी कोणाचा महापौर यावर दोन्ही पक्षात सध्या चर्चा असल्याची सूत्रांची माहिती. कोणत्याही परिस्थितीत चंद्रपूरमध्ये भाजपसोबत जाणार नाही संजय राऊतांची प्रतिक्रिया. भाजपसोबत जायचं नाही अशा उद्धव ठाकरेंनी सूचना दिल्याचीही माहिती. सांगली महापालिकेत भाजपकडून धीरज सूर्यवंशी महापौर पदाचे उमेदवार. तर उपमहापौर पदासाठी राष्ट्रवादीचे गजानन मगदूम यांचं नाव निश्चित. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून घोषणा. छत्रपती संभाजीनगरमध्ये महापौर पदासाठी स्थानिक पातळीवर भाजप नेत्यांची बैठक. मात्र कोणत्याही एका नावावर एकमत नाही, त्यामुळे इच्छुक सगळ्यांना अर्ज भरण्याच्या सूचना. महापौर निवडणुकीच्या दिवशी एकाचाच अर्ज ठेवला जाईल. परभणीमध्ये महापौर उपमहापौर निवडीची तारीख बदलली. आता 12 फेब्रुवारीला महापौर निवड. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा निकाल असल्यानं जिल्हाधिकारी आणि महानगरपालिका आयुक्तांच्या विनंतीनंतर ही तारीख बदलण्यात आली आहे. नाशिकचे भाजप शहराध्यक्ष सुनील केदार यांचा तडकाफडकी राजीनामा. महापौर आणि उपमहापौर निश्चितीवरून केदार नाराज असल्याची माहिती. शिवसेनेला सोबत घेण्याचा केदारांचा प्रस्ताव मंत्री गिरीश महाजनांनी फेटाळून लावला होता. तळ कोकणातील दोडामार्गमधील आडाळी एमआयडीसीमध्ये 4,000 कोटींचा प्रकल्प येणार. कोकणातून मुंबई पुण्यात नोकरीला जाणाऱ्यांना कोकणातच थांबण्यासाठीचा हा प्रयत्न. उद्योगमंत्री उदय सामंत यांची माहिती. छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर तालुक्यातील शिऊर गटात शिंदेंच्या शिवसेनेचा ठाकरेंच्या शिवसेनेच्या उमेदवाराला पाठिंबा. शिवसेना आमदार बोरनारेंनी ठाकरे सेनेचे उमेदवार संजय निकम यांच्यासाठी बैठक घेतल्याचीही माहिती. तुझी एन्क्वायरी लावतो. आमदार तानाजी सावंत यांनी भरसभेत बंडखोर उमेदवाराला दम भरला. महाराष्ट्र फिरलेला हा तानाजी सावंत आहे, माझा नाद करायचा नाही असंही वक्तव्य. सांगोल्यात शहाजी बापू आणि आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांच्यात जुगलबंदी. शहाजी बापूंकडून शेकाप कार्यकर्त्याला तुरुंगात टाकण्याचा इशारा. त्यावर हिंमत असेल तर मलाच तुरुंगात टाकून दाखवा. बाबासाहेब देशमुखांचं शहाजी बापूंना आव्हान. सांगलीच्या तासगाव तालुक्यातील मणेराजुरी जिल्हा परिषद गटातून राष्ट्रवादीकडून द्राक्ष बागायतदार शेतकरी शशिकांत जमदाडे यांना उमेदवारी. अजितदादांनी द्राक्ष शेतीसाठी दिलेल्या मदतीची आठवण सांगताना प्रचारादरम्यान उमेदवार जमदाडे भाऊक. राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची चर्चा सुरू होती ही वस्तुस्थिती. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचं वक्तव्य. विलीनीकरणाची कुजबूज आम्हालाही होती असंही वक्तव्य. सोलापुरात शासकीय दुखवट्याचे आदेश पायदळी. 29 जानेवारीला बार्शीतील सब जेलर संदीप नालपे यांनी आपला वाढदिवस कार्यालयातच साजरा केला. फोटो सोशल मीडियात व्हायरल. खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या ईव्हीएम बद्दलच्या वक्तव्याचं पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून कौतुक. उद्धव ठाकरे संजय राऊत यांना सांगा ईव्हीएममध्ये घोटाळा नाही असंही वक्तव्य. खोपोली नगर परिषदेत 67 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला अर्धनग्न आंदोलनातून आक्रोश करावा लागलाय. खोपोली शहरातील शिळफाटा येथील रहिवासी कस्तुरचंद सुनाजी राठोड हे 5 वर्षांपासून त्यांच्या घरासमोरचं गटार बांधकामासाठी नगर परिषदेचे उंबरठे झिजवतायत. मात्र खोपोली नगर परिषद प्रशासनानं त्यांच्या मागणीकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचा आरोप आहे आणि यानंतर त्यांनी थेट नगर परिषद गाठत प्रशासनासमोर अर्धनग्न होत आंदोलन सुरू केलं. मशाल चिन्ह दिसलं की निधी कापतो या नितेश राणेंच्या वक्तव्यासंदर्भात ठाकरेंच्या शिवसेनेचं राज्यपालांना पत्र. अखिल चित्रेंनी पत्र लिहिलंय. नितेश राणेंनी संविधानिक शपथेचा भंग केला, आपण हस्तक्षेप करावा अशी पत्राद्वारे मागणी. वाशिम जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर गोवंश वाहनासह चालक ताब्यात. गोवंशाची कत्तलीसाठी सुरू असलेली अवैध वाहतूक उघडकीस.
वनोसा येथील टोलनाक्याजवळील घटना बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी संशयास्पद बोलेरो पिकअप अडवून पोलिसांच्या ताब्यात दिली. चालकाला अटक, 1 जण फरार. अकोला शहरात 25 गोवंशांचा बचाव, कत्तलीसाठी गोवंश बांधून ठेवल्याच्या गुप्त माहितीच्या आधारे कारवाई. जुने शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत एलसीबी पोलिसांची सकल हिंदू संघटनातर्फे संयुक्त कारवाई. अनेक गोवंश अर्धमेल्या अवस्थेत आढळल्यानं खळबळ. जळगाव जिल्ह्यातील थॅलेसेमिया रुग्णांना ब्लड बँकांकडून रक्त उपलब्ध केलं जात नसल्याची पालकांची तक्रार. रुग्ण बालकांच्या पालकांचे जिल्हाधिकारी रोहन घुगे यांना निवेदन. थॅलेसेमियाच्या रुग्ण असलेल्या बालकांना महिन्यात 2 वेळा रक्ताची गरज भासते. ब्लड बँकांकडून रक्त देण्यास नकार दिला जात असल्याचा रुग्णाच्या पालकांचा आरोप. टेम्पोची धडक लागल्यानं पोलीस कॉन्स्टेबल अंकित सुर्वे थेट पुलावरून खाली पडून जखमी. लोअर परळ इथल्या दत्ता नलावडे पुलावरची घटना. बिघाड झाल्यानं टेम्पो भर रस्त्यात अचानक वळला. धडक लागल्यानं दुचाकीवर असलेले अंकित सुर्वे थेट पुलावरून खाली पडल्याची माहिती. सुर्वे यांना गंभीर इजा झाली नसल्याचीही माहिती. वाशिम जिल्ह्यात महावितरणची थकबाकीदारांविरुद्ध धडक कारवाई. 714 ग्राहकांचा वीज पुरवठा महावितरणकडून खंडित. अनेकदा सूचना देऊनही थकबाकी न भरणाऱ्यांवर महावितरणची कारवाई. गोंदियाच्या वडद गावात शंकरपटाचा थरार. बैलगाडा शर्यतीत विनाचालक बैलगाडी धावली. खरीप हंगामातील शेतीची कामं झाल्यानंतर शंकरपट बनवण्याची अनेक वर्षांपासूनची परंपरा. या बैलजोडीचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल. नागपूरमध्ये 4 वर्षीय चिमुरड्याचा कोल्ड्रिप सिरपमुळे मृत्यू. मुलावरती 128 दिवस नागपूरमध्ये उपचार सुरू होते. मूळच्या मध्य प्रदेशच्या छिंदवाडा जिल्ह्यातील हर्षला 26 सप्टेंबरला नागपूरच्या एम्समध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. बीडहून धाराशिवच्या दिशेने जात असताना पाली घाटात कारला अचानक आग. महामार्गावरील इतर वाहन चालक आणि वाहतूक पोलिसांनी गाडीतील 4घांचे प्राण वाचवले. शॉर्ट सर्किट आणि तापमानामुळे ही आग लागली. मागील वर्षी न्यायालयाकडून पीओपीच्या मूर्तींना मान्यता. यंदा मात्र पर्यावरणपूरक मूर्ती घडवाव्या लागणार. मूर्तिकारही त्यासाठी सकारात्मक. शाडूच्या मातीच्या मूर्ती सुकाव्यात यासाठी मे महिन्यात दिली जाणारी मंडप उभारणीची परवानगी यंदा फेब्रुवारी महिन्यातच मिळावी अशी मागणी. आरटी अंतर्गत नोंदणीकृत खासगी शाळांच्या संख्येत लक्षणीय घट. गेल्या 5 वर्षात 771 खासगी शाळांची प्रक्रियेतून माघार. शासनाकडून वेळेवर निधी मिळत नसल्यानं आरटीई कोट्यासंदर्भात शाळा उदासी. न्यायालयाच्या आदेशानंतर वैद्यनाथ देवस्थान ट्रस्टच्या जागेवरील अतिक्रमण काढायला सुरुवात. पुढचे 2 दिवस ही मोहीम चालू राहील. अतिक्रमण काढून जमिनीचा ताबा वैद्यनाथ देवस्थान ट्रस्ट आणि पुजाऱ्यांना देणार. चांदापूर रोडवरील 10 एकर 21 गुंठे इतकी ही जमीन आहे. दोन 2008 मध्ये रेल्वेमंत्री लालू प्रसाद यादव यांच्याकडून 284 किलोमीटर लांबीच्या वर्धा नांदेड रेल्वे मार्गाची घोषणा. मात्र 16 वर्षापासून संथ गतीनं सुरू असलेल्या कामामुळे हा मार्ग कधी सुरू होणार असा स्थानिकांचा प्रश्न आहे. सकाळच्या वेळी लोकलचं वेळापत्रक पाळण्यासाठी मध्य रेल्वेवर एक्सप्रेस गाड्यांना ब्रेक. धुक्यामुळे उत्तरेतून येणाऱ्या एक्सप्रेस गाड्यांना विलंब होतो. मात्र त्यासाठी आता लोकल गाड्यांना ब्रेक लागणार नाही. मुंबई आणि एमएमआर मधील वायू प्रदूषण रोखण्यासाठी मुंबई हायकोर्टाकडून 2 सदस्य देखरेख समितीची स्थापना. प्राथमिक अहवाल 5 मार्चपर्यंत आणि त्यानंतर मासिक अहवाल सादर करण्याचे आदेश. प्रदूषण आटोक्यात आणण्यासाठी तातडीच्या तसंच दीर्घकालीन उपाययोजनांची शिफारस समिती करणार. मुंबईतील कोस्टल रोडवरती हेलिपॅड उभारण्यासाठी 2 कंपन्यांत स्पर्धा. एअर अँब्युलन्स किनारपट्टीची सुरक्षा आणि व्हीआयपींसाठी कोस्टल रोडवर हेलिपॅड उभा होणार. रेमंड्स आणि जिंदाल या कंपन्यांमध्ये स्पर्धा. मुंबईचं दक्षिण टोक असलेल्या नरिमन पॉइंटपासून उत्तर टोकाकडील दहिसरपर्यंत वेगानं पोहोचण्यासाठीचा कोस्टल रोड प्रकल्प. राज्यातील कमाल तापमानात पुढील 4 ते 5 दिवसात 2 ते 3 अंश सेल्सिअसनं वाढ होणार. त्यामुळे उकाड्यात वाढ होणार. हवामान विभागाचा अंदाज. नागपूरच्या अंबाझरी तलावाला जलपर्णीचा विळखा. जलपर्णीमुळे सूर्यप्रकाश पाण्यात पोहोचत नसल्यानं मासे आणि जलचरांचा जीव धोक्यात. जलपर्णीमुळे दुर्गंधी, डास आणि इतर कीटकांची उत्पत्ती. त्याचा नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम. मागील वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे यंदा द्राक्ष उत्पादनात मोठी घट. दिंडोरी तालुक्यात सुमारे 60% द्राक्ष बागांची हानी. त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी. यंदा द्राक्ष महागणार.
आमदार बाबा सिद्दीकींची हत्या, अभिनेता सलमान खान आणि रोहित शेट्टी यांच्या घरावरील गोळीबाराचा पॅटर्न एकच. तीनही घटनांत बिश्नोई टोळीचाच सहभाग असल्याचं उघड. आरोपींच्या शोधासाठी 12 पथकं तैनात. भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते शहजाद पूनावाला यांच्या आईला कारची धडक. पुण्यातील एका सीएनजी पंपावरची घटना. पूनावाला यांची आई गंभीर जखमी. अपघातानंतर आरोपी फरार. संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद. मुख्यमंत्री कार्यालयाकडून चौकशीचे आदेश.